मुंबईत रात्रभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि सकाळी काही प्रमाणामध्ये पाऊस ओसरलेला होता। मात्र पुन्हा एकदा पावसानं जोर धरलेला आहे। दक्षिण मुंबईतली दृश्य आता आपण पाहतोय। मुंबईच्या मरीन ड्राइव्ह समुद्र किनाऱ्यावरती मुसळधार पाऊस सुरू आहे। मात्र मरीन ड्राइव्हच्या समुद्र किनारी जे भिजणारे येण्यासाठी जे काही मुंबईकर असतात त्यांना आता पोलिसांनी हटकायला सुरुवात केलेली आहे। जवळपास 2 वाजण्याच्या सुमारास 4.5 मीटर उंचीच्या लाटा मुंबईच्या समुद्र किनारी धडकतील अशा पद्धतीचा हाय टाइडचा इशारा हा प्रशासनाने दिलेला होता। मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने दिलेला होता आणि त्याच अनुषंगाने मरीन ड्राइव्हचा संपूर्ण परिसर जो आपण पाहतोय तो पूर्णपणे निर्मनुष्य पोलिसांनी केलेला आहे। इथे जे मुंबईकर होते त्यांना हटकण्यात सुद्धा मुंबई पोलिसांनी मगापासून मेहनत घेतल्याचं पाहायला मिळतं आहे आणि आता गस्तीसाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतो आहे। मात्र पुढचे 24 तास अशाच पद्धतीने मुसळधार पाऊस हा मुंबईच्या काही भागामध्ये पडेल अशा पद्धतीच्या सूचना हा प्रशासनाने दिलेल्या आहेत। त्यामुळे अत्यंत आवश्यक काम असेल तरच घरातून बाहेर पडा, अन्यथा घरातून बाहेर पडू नका असं सुद्धा प्रशासनाने आवाहन केलेलं आहे। विधान भवनाचं कामकाज सुद्धा आजचं तहकूब करण्यात आलेलं आहे आणि जे लोक लांबून प्रवास करून या ठिकाणी येतात, दक्षिण मुंबईमध्ये येतात, त्यांनी सुद्धा वेळेत घरी पोहोचावं यासाठी सुद्धा योग्य ती खबरदारी घेतली जाते। मात्र जे मुंबईतले सखल भाग आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाणी साचण्याची शक्यता आहे। सकाळपासून आपण पाहतोय की रात्रभरातल्या पावसानंतर मुंबईच्या लोकलवरती परिणाम झालेला होता। त्याचबरोबर रस्ते मार्गाने वाहतुकीवरती ज्या गाड्या प्रवास करतात किंवा त्यावरती सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्यामुळे पुढचे 24 तास मुंबईकरांनी खबरदारी घ्यावी आणि अत्यंत महत्त्वाचं काम असेल तरच घरातून बाहेर पडावं अशा पद्धतीच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या गेल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।